महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पारंपरिक घोडागाडी आणि बैलगाडी शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बैलगाडीच्या तब्बल 9 गटांमधून शेकडो स्पर्धकांनी आपलं कौशल्य आणि ताकद दाखवत शर्यती गाजवल्या। बैलगाडी स्पर्धेत आद्य अमित नाईक यांच्या गाडीनं प्रथम क्रमांक पटकावला। यावर्षी अलिबाग मुरुड विभागात झालेल्या बैलगाडी शर्यतींमध्ये आद्य अमित नाईक यांच्या गाडीनं फायनलमध्ये 14 वेळा 1 नंबर पटकावलाय, तर 6 वेळा फायनलमध्ये 1 नंबर पटकावण्याचा मान मिळवलाय। बैलगाडी शर्यतीच्या 9 गटांमध्येही चुरशीचा सामना पाहायला मिळाला। ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ जिवंत ठेवण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतींना प्रचंड प्रतिसाद लाभला। प्रेक्षकांच्या जयघोषात प्रत्येक गटातील अंतिम फेरी रंगली। या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे फायनल स्पर्धेत बैलगाडी शर्यतीत आद्य अमित नाईक यांच्या गाडीनं प्रथम क्रमांक पटकावत 55,555 रुपयांचे बक्षीस आणि मानाची गदा हे बक्षीस मिळवलं। त्यांच्या बैलाच्या वेगानं उपस्थितांची मनं जिंकली। त्यांच्या पाठोपाठ प्रसन्न सुर्वे यांनी दुसऱ्या क्रमांकाची बैलगाडी स्पर्धा जिंकून 33,333 रुपयांचे बक्षीस पटकावलं, तर मिलिंद वामन पडवळ यांनी तृतीय क्रमांक पटकावत 22,222 रुपयांचं बक्षीस मिळवलं। दरम्यान आद्य अमित नाईक यांच्या बैलगाडीनं शर्यत प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकली आहेत। त्यामुळे बैलगाडी शर्यत प्रेमींमध्ये आद्य अमित नाईक यांची बैलगाडी आकर्षणाचा विषय ठरत आहे। स्पर्धेचे निवेदन आणि समालोचन निलेश पाटील मल्याण यांनी संयत आणि माहितीपूर्ण शैलीत पार पाडले, ज्यामुळे प्रेक्षकांना शर्यतीचा प्रत्येक क्षण अधिक रंगतदार वाटला। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी विशेष मेहनत घेतली। पारंपरिक खेळांचं संवर्धन आणि ग्रामीण क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ही स्पर्धा भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.